कोल्हापुरात निवडणूक भरारी पथकाकडून 5 लाखांच्या साड्या जप्त करण्यात आलेत। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना वाटण्यासाठी साड्या आणल्याचा संशय व्यक्त केला जातोय। करवीर तालुक्यातील वाशी गावात खरं तर या जवळच्या कार्यक्रमावेळी भरारी पथकानं धाड टाकली। भरारी पथक येताच पळून जाणाऱ्या टेम्पो चालकाला पाठलाग करून या पथकानं पकडलं। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। अंदमान निकोबारमध्ये महाराष्ट्र भवन व्हायला हवं, बिहारमध्ये पण महाराष्ट्र भवन व्हायला हवं असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलंय। महाराष्ट्र भवनाचा मी फडणवीसांना प्रस्ताव दिलाय। महाराष्ट्र भवनावर अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अंदमान निकोबारमध्ये महाराष्ट्र भवन बनवण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस यांना प्रस्ताव दिलेला आहे। महाराष्ट्राचंही भवन आपलं बिहारमध्ये असलं पाहिजे, उत्तर प्रदेशमध्ये असलं पाहिजे, कर्नाटकामध्ये असलं पाहिजे। महाराष्ट्रातलं सुद्धा अंदमान निकोबार असो किंवा बिहार असो, उत्तर प्रदेश असो, कर्नाटक असो, बेंगलोरमध्ये आपले खूप पोरं IT जातात, तिथे पण महाराष्ट्र भवन असलं तर आपल्यालाही हक्काचं एक घर मिळतं आणि त्याच्यामुळे ही संकल्पनाच चांगली आहे। निवडणुकीपुरताच बहिणींना सरकारनं लाडक्या मानले। काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी महायुती सरकारवर अशा शब्दात टीका केली। निवडणुका गेल्यानंतर जाचं काठी लावून पैसे बंद केले। लाडक्या बहिणींचे पैसे न आल्यास काँग्रेसशी गाठ आहे असा इशारा शैलेश अग्रवाल यांनी सरकारला दिला। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींचे EKYC आणि इतर जाचकटी टाकून पैसे बंद केले। हे अन्यायकारक आहे, हे योग्य नाही। एकतर तुम्ही योजना आणायला नको, भरमसाठ योजना आणायच्या, निवडणुकीच्या वेळेस लोकांच्या खात्यात पैसे टाकायचे, त्यांना आमिषा दाखवायचे आणि निवडणुका गेल्या की ते पैसे बंद करायचे, जाचकटी लावायच्या। हा सगळा भाजपाचा अजेंडा आहे। या शासनाने हे त्वरित बंद करावं आणि सर्व लाडक्या बहिणींच्या पैसे निर्विवाद त्यांच्या खात्यात टाकावं। तुम्ही निवडणुकीच्या वेळेस या जाचकटींबद्दल बोलले नव्हते, तर आता या जाचकटी लादण्याचा तुम्हाला कोणताच अधिकार नाही। लाडक्या बहिणींचे पैसे जर खात्यात आले नाही तर मात्र या सरकारला विरोधक म्हणून काँग्रेसची गाठ आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं। सावंत काका पुतण्याचा वाद आता चव्हाट्यावर पोहोचला। अध्यात्माचे दाखले देणाऱ्यांनी त्याआधी आचरणात आणावे असा खरं तर वक्तव्य त्यांनी केले। बोलायला भरपूर आहे पण वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवतो धनंजय सावंतांचा। तानाजी सावंतांना निर्वाणीचा इशारा पाहायला मिळतो। अध्यात्म मला बी चांगलं जमतं, अध्यात्म मी पण करतो। अध्यात्माचे दाखले जर तुम्ही द्यायला लागलात तर आधी आचरणात आणा, मग दाखले द्या। कारण बोलायला भरपूर आहे, वडीलधाऱ्याचा मान ठेवणं माझं काम आहे, मी मान ठेवतोय। याचा अर्थ असा नाही की मी बी राजा हरिश्चंद्र आहे। पातळी तुम्ही सगळ्यांनी सोडली तर मी माझी लेवल सोडेल आणि मी तांडव चालू केलं तर ते कोणाला सोसणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।